नमस्कार, मी तुषार शेटे. मुलुक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत एक धक्कादायक घाबरवणारी बातमी, कारण की ही बातमी आपल्याला पुन्हा एकदा कोरोना संदर्भातल्या काळजी घेण्यास भाग पाडणार आहे. तिसऱ्या लाटेमध्ये 60 लाख लोक बाधित होऊ शकतात अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलेली आहे. 4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज सुद्धा भासू शकते. तिसऱ्या लाटेमध्ये 60 लाख लोक बाधित होणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. त्याशिवाय 4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. जर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा जर विचार केला तर या लाटेमध्ये साधारण 20 लाख लोक बाधित झालेले होते. मात्र आता तिसऱ्या लाटेमध्ये जवळपास 60 लाख लोक बाधित होऊ शकतात अशी भीती वर्तवली गेलेली आहे. याशिवाय आत्तापर्यंत ऑक्सिजनची गरज ही साधारण 1200 ते 1400 मेट्रिक टन पर्यंत होती. हीच गरज 4000 मेट्रिक टन पर्यंत जाऊ शकते अशी भीती सुद्धा वर्तवली जाते आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही भीती वर्तवली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी विजय कमळे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विजय, आरोग्यमंत्र्यांनी मोठं विधान केलेलं आहे, त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे, मात्र या शक्यतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आणि जर विचार केला तर आत्तापर्यंत जितके लोक बाधित झालेत त्याच्या दुप्पट ते तिप्पट लोक तिसऱ्या लाटेमध्ये बाधित होऊ शकणार आहेत. नक्कीच तुषार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही शक्यता वर्तवली. ज्याप्रमाणे शक्यता वर्तवली जात आहे की कोरोनाची तिसरी लाट आता येण्याच्या ह्याच्यातच आहे, तर आरोग्यमंत्री टोपे यांनी खुलासा केला की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा जेव्हा आपण अभ्यास केला तर पहिल्या लाटेमध्ये 20 लाख, दुसऱ्या लाटेमध्ये 40 लाख, तर त्याचप्रमाणे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये तब्बल 60 लाख रुग्ण कोरोनाने बाधित. अगदी खरं. विजय, नेमकं आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणालेले आहेत ते आपण आता पाहूयात, त्यांची प्रतिक्रिया पाहूयात. माननीय प्रधानमंत्र्यांबरोबरची झालेली व्हीसी, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा सूतवाच त्यांनी केलेला आहे की आपल्याला अधिक जागरूक राहावं लागेल. पब्लिक प्लेसेसला गर्दी होता कामा नये आणि कुठलेही कार्यक्रम होऊ नये असंच जवळजवळ त्यांनी प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मला वाटतं की त्या व्हीसीमध्ये संपूर्ण आरोग्य स्वास्थ्य विभाग जो आहे केंद्र सरकारचा तो पण होता. सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड अनुषंगिक वर्तणूक केलीच पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे आणि सगळ्यांनी तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी केली पाहिजे. आज मी एक सांगेल की साधारणपणे पहिली वेव्ह 20 लाखाची होती, दुसरी वेव्ह 40 लाख लोक बाधित झाले होते आणि तिसऱ्या वेव्हमध्ये लोक जे सांगतायत, आता जे अंदाज व्यक्त करण्यात येतोय की जर आली तर 60 लाख लोकांपर्यंत बाधा निर्माण होऊ शकेल आणि अशा वेळेस आपण सगळ्या पद्धतीनं तयार पाहिजे. तर आपण पाहतो आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही भीती वर्तवलेली आहे आणि याच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत थेट UK वरनं डॉक्टर संग्राम पाटील जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, पहिला प्रश्न, जी शक्यता वर्तवलेली आहे ती शक्यता ठरो खोटी ठरो अशी आशा सगळ्यांनाच लागलेली आहे, मात्र जी भीती आहे जवळपास तिप्पट लोक त्यामध्ये बाधित होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतात. याच्यात आता त्यांनी कुठले मॉडेल्स वापरले आहेत, मॅथमॅटिकल मॉडेल्स, मला माहित नाही. कारण जो भारतात जो सिरो सर्वे झालेला आहे फेब्रुवारीमध्ये, त्या सिरो सर्वे प्रमाणे 21.5% लोक हे कोरोनाच्या अँटीबॉडीज एवढ्या लोकांमध्ये आहेत भारतात वेगवेगळ्या भागात. आणि महाराष्ट्रातले जे लेटेस्ट सर्वे आहेत, मुंबईतला एका पेडियाट्रिक हॉस्पिटल्स मधला सर्वे आला होता बघा जून एंडला, आणि त्यांनी सांगितलं की 50% चिल्ड्रन मध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज झाल्या आहेत. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा म्हणजे PCMC मधला जो सर्वे आहे पिंपरी चिंचवडचा, तो जास्त अजून म्हणजे चांगला आहे, सकारात्मक आहे. त्याच्याप्रमाणे 81% PCMCच्या क्षेत्रातल्या लोकांना ऑलरेडी अँटीबॉडीज झालेल्या आहेत. आणि मुलांचा विचार केला तर 6 ते 18 वयोगटामध्ये जवळजवळ 70% मुलं ऑलरेडी संक्रमित झालेले आहेत आणि त्यांना काहीच कुठला सिरियस झाले नाहीत, मेले नाहीत.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी जर सिरो सर्वे केला तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश लोक म्हणजे 50% कमीत कमी जास्त लोक हे संक्रमित झाले, त्यांना अँटीबॉडीज आहेत, एक तर संक्रमण झालंय किंवा वॅक्सिन मिळालेलं आहे. आणि एवढा मोठा जर आकडा असेल तर तिसरी लाट ही फार मोठी येणार नाही. हेच यावरून सायंटिफिक लॉजिक जे आहे ते आहे. अगदी खरे. पण सर, माझा मुद्दा हा आहे की त्यांनी जर ही भीती वर्तवली, कदाचित ही शक्यता असेल, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कुठल्या रिपोर्टवरती त्यांनी आधारित हे वक्तव्य केलंय हे माहिती नाहीये, किंवा कदाचित नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी सुद्धा त्यांचं वक्तव्य असू शकतं. मात्र ज्या ऑक्सिजनच्या वापराचा उल्लेख त्यांनी केला, दुसऱ्या लाटेच्या दरम्यान आपल्याला दिवसाला जवळपास म्हणजे एकूणच जे ऑक्सिजनची गरज झालेली होती ती 1200 ते 1400 मेट्रिक टनची गेलेली होती, आणि तीच गरज जर आता 4000 मेट्रिक टनवरती जाणार असेल तर ती सुद्धा एक भयंकर गोष्ट आहे. हो, अगदीच. जर त्यांना कुठल्या कॅल्क्युलेशननुसार जर अशी शक्यता वाटत असेल की पेशंट्स वाढतील, म्हणजे याचा अर्थ की गंभीर पेशंट देखील वाढतील आणि मग ऑक्सिजन लागेल, अर्थातच लागेल, आणि त्याची तयारी शासनाने प्रशासनाने केली पाहिजे. परंतु सायंटिफिकली मला ते तेवढं, म्हणजे त्यांचं जे प्रिडिक्शन आहे, ती भीती जी आहे ती रास्त वाटत नाही. म्हणजे मला त्यांना चॅलेंज नाही करायचं आहे. आय रिस्पेक्ट आवर हेल्थ मिनिस्टर. जर त्यांनी वेगवेगळ्या भागातनं जर सिरो सर्व्हेस करून घेतले राज्याच्या, आणि देशातल्या देखील ICMR ने जर सिरो सर्व्हे केले, तर आपल्याला जास्त चांगला अंदाज येईल की तिसरी लाट किती येणार आहे, खरंच येणार आहे का. आणि ती मुलांमध्ये जो धोका म्हणतायत तो अजिबात धोका काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण मुलांमध्ये कुठूनच जगाच्या कुठल्याच भागातनं कुठल्याच व्हायरसच्या व्हेरियंटने धोका झालेला नाही. त्यामुळे मला वाटतं की सिरो सर्व्हे करावा अर्जंट, आणि त्याचे रिझल्ट वरून मग पुढचं प्लॅनिंग करावं. जे PCMC मध्ये झाला आहे बघा, एक लेटेस्ट सिरो सर्व्हे झाला आहे, आणि मुंबईमध्ये देखील. सर, पण माझा मुद्दा हाच आहे, तुमच्या बोलण्यातनं प्रचंड जी मनात भीती होती ती भीती जाताना दिसते, कुठेतरी आश्वासकता दिसते आहे. मात्र पुन्हा एकदा ज्या सेरो सर्व्हेचं उदाहरण तुम्ही देता आहात त्या सेरो सर्व्हेत घेतले गेलेले सॅम्पल हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. जर आपण एखाद्या राज्याची सोडा, राज्यातल्या एखाद्या जिल्ह्याची सोडा, एखाद्या शहराची किंबहुना जर त्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तिथली लोकसंख्या जवळपास लाखांच्या आसपास असते, आणि तिथे जे सॅम्पल कलेक्शन केलं जातं ते फक्त हजारांच्या आसपास केलं जातं किंवा काही मध्ये केलं जातं. मग जर एखाद्या भागाची लोकसंख्याच जर लाखाच्या आसपास असणार आहे आणि सॅम्पल जर फक्त काही च्या आसपास असेल तर 1% 2% सॅम्पलच्या आधारे आपण कसा अंदाज लावू शकतो की हा सेरो सर्व्हे झालाय म्हणजे इथल्या नागरिकांना कोरोना होऊन गेला असेल? अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे. हे सॅम्पलिंग जे आहे, एपिडेमॉलॉजिकल सॅम्पलिंग, हे सिस्टमॅटिकली केलं जातं. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेने जे केलं, त्यांनी 10,000 वेगवेगळ्या लोकांचा, त्यांनी 200 ग्रुप्स केले एरियाजचे, आणि प्रत्येक ग्रुपमधून 50-50 लोकांचं सॅम्पल घेतलं, आणि त्यात 6 वर्षापासूनच्या वरच्या वयाचे सॅम्पल्स घेतलेत. आणि या सगळ्या वयोगटांमध्ये, सगळ्या एरियाजमध्ये त्यांना सरसकट अँटीबॉडीज दिसून आलेल्या आहेत, आणि ऍव्हरेज 81% अँटीबॉडीज आहेत लोकांमध्ये. तर याचा अर्थ आपल्याला असं दिसतं की हे बऱ्यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहे. आपण बघितलं की हे आकडे समोर येत आहेत, मात्र जी भीती वर्तवली जाते आहे ती भीतीच राहावी, त्याचा फटका नागरिकांना बसू नये, हाच आपला उद्देश असणार आहे. मात्र हे करताना आपल्याला निष्काळजी सुद्धा राहून चालणार नाहीये. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहत होतो की राज्याला तिसऱ्या लाटेमध्ये मोठा धोका वर्तवला गेलेला होता, तशी शक्यता वर्तवली होती. आता पुढची बातमी आहे राज्यातल्या नव्या समीकरणांच्या संदर्भातली. महाराष्ट्रात सध्या शिवसेना, भाजपा आणि NCP अशा नव्या समीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल असं राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेस ज्या पद्धतीने स्वबळाचा नारा देते, बहुधा काँग्रेसला कुलकुल लागलेली आहे की असं काही महाराष्ट्रात घडू शकतं. नाही, या सगळ्या ज्या बातम्या आहेत ना, या बकवास आहेत. हे कोणाला अशा प्रकारची स्वप्न पडत असते तर तो त्यांचा दोष आहे, हा त्यांचा दोष आहे. अशी स्वप्न पडणं हा एक आजार आहे राजकारणातला, आणि ज्यांनाही स्वप्न पडतात त्यांनी त्यांच्या या दोषावरती उपचार करून घेतले फार लवकर तर बरोबर. असं काही होणार नाही. सध्या जे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे
ती पुढली 3 वर्ष सुरळीत चालेल. म्हणजे 5 वर्षाची जी कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटला तडा जाईल असं आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडून काहीच होणार नाही. चंद्रकांतदादा पाटील प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. आता तिथे श्री राज ठाकरे होते की नाही मला कल्पना नाही. तुम्ही सांगताय म्हणून मी त्याच्यावरती बोलतो. भेटीची दृश्य आहेत, दोघांमध्ये साधारण 20 मिनिटं संवादही झालेला आहे आणि असं म्हटलं जाते की भाजप मनसे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं एकत्र येऊ. त्याच्यावर मी कशा करता बोलू? नाही, वेगवेगळी जी समीकरणं होत आहेत अशी समीकरणं राजकारणामध्ये निर्माण होत असतात, होऊ द्या. पण शिवसेना जी महानगरपालिके सत्तेवर आहे तो भगवा झेंडा किती समीकरणं नवीन झाली बदलली तरी तो भगवा झेंडा काय खाली कोणी उतरवू शकणार नाही हे लक्षात घ्या. मुनव्वर राणा यांना आता उत्तर प्रदेशामध्ये असुरक्षित वाटते. ते म्हणतात की योगी जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडेल आणि ओवेसीमुळे जे ते मतविभाजन होते असाही त्यांनी आरोप. मी काय बोलतो, मुनव्वर राणा मोठे कवी आहेत तेवढंच मला माहिती आहे आणि त्यांची कविता मी ऐकत असतो अनेकदा. आणि असुरक्षितता जी आहे या देशामध्ये कोणालाही असुरक्षित वाटू नये असं वातावरण आहे. काही मतभेद राज्यकर्त्यांबरोबर असू शकतात पण तो या देशाचा नागरिक आहे, तो कोणत्याही जाती धर्माचा असेल. हिंदुस्थान इतका सुरक्षित देश जगाच्या पाठीवर कोणताही नाही. आता पाहूयात बातमी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीची. आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नाशिकच्या गेस्ट हाऊस बाहेर भेट झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यावेळेला त्यांना राज ठाकरे यांना आश्वासक चेहरा म्हटलेला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली असून युतीसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पाटील म्हणालेले आहेत. तसंच संजय राऊत हे कशावरतीही बोलू शकतात असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. तर आमची तयारी चालली आहे की आम्ही एकटेच लढणार, कारण हे कोण, कारण आम्हाला ॲडजस्टमेंट चालत नाही. हां, आम्ही मुसलमानांचे विरोधी नाही. आम्ही हे मानतो की मुसलमान हे सुद्धा या देशाचे नागरिक आहेत. पण मुसलमानांचं लांगुलचालन आम्हाला मान्य नाही. मग ते लांगुलचालन मान्य नसताना लांगुलचालन चालतं असं बरोबर घेऊन कसं काय चालेल? मला एकट्याला लढावं लागेल. आणि त्यामुळे मुसलमानांना योग्य न्याय देत, आता सांगलीसारख्या महानगरपालिकेमध्ये 4 अगदी मुस्लिम नगरसेवक आहेत ना. आमचा राज्याचा नेता पाशा पटेल मुसलमान आहे ना, तसं काय आमचा विरोध नाही आहे. पण मग त्यांना बरं वाटावं, ती मतं मिळावी म्हणून मग ह्या देशावरच्या बहुसंख्याक लोकांवर अन्याय करणं ही काय आमची भूमिका नाही. म्हणजे मग आम्हाला एकट्याला लढलं पाहिजे, पहिला प्रयत्न आहे. पण असे काही फॅक्टर जे ऑलरेडी आहेतच आमच्याबरोबर रयत संघटना आहे सदाभाऊ खोतांची आणि आधी राजू शेट्टी होते. आमच्याबरोबर महादेव जानकर आहेत, आमच्याबरोबर RPI आहे, आमच्याबरोबर शिवसंग्राम आहे. त्यामुळे ऑलरेडी आम्ही अशा काही ना काही वोट बँक असणाऱ्यांना बरोबर घेऊनच चाललो आहे. आता राज ठाकरेंची वोट बँक मोठी आहे. राज ठाकरेंचा चेहरा हा आश्वासक चेहरा आहे आणि त्यामुळे उद्या आमच्या सगळ्या नेतृत्वाने जर ठरवलं किंवा त्यांनी परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलली तर आम्ही राष्ट्रीय पार्टी आहोत आणि राष्ट्रीय पार्टी फॉर पॉलिटिक्स नाही आहोत, बाय माइंड आहोत की नाही. हा देशातला प्रत्येक माणसाला कुठेही जाऊन शिक्षण घेण्याचा, नोकरी करण्याचा, धंदा करण्याचा अधिकार आहे. तर ती त्यांनी बदलली, कारण 80% स्थानिक लोकांना नोकऱ्या हा तर कायदाच आहे. मग परप्रांतीयांच्या बाबतीत एवढा द्वेष ठेवण्याचं काही कारण नाही, ती बदलली. तर जर आम्ही रयतसारख्या ग्रुपला बरोबर घेऊन रिस्पेक्ट देतो, आमदारकी देतो, मिनिस्टर करतो, तर राजसाहेबांनाही अतिशय रिस्पेक्ट देऊ. पण हे जर तर आहे आणि हे जर तर जे आहे ते मी ठरवणारा मालक नाही. आता पाहूयात पुढची बातमी महाविकास आघाडीतल्या खडाजंगीची. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवरती हल्ला चढवलेला होता. शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी विसरू नये असं वक्तव्य कोल्हेंनी केलेलं होतं. तर कोल्हेंच्या वक्तव्याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खास शैलीत उत्तर दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्याही मनात आदर आहे, 100% आदर. माननीय मुख्यमंत्र्यांविषयी जर आदर नसता तर आता जे क्लेम करतात त्यांनी संसदेतली भाषणं काढून बघा, त्रास होईल मला संसदेत बोलताना बघून. पण आरोप करण्याआधी एकदा भाषणं काढून बघा ना, तुम्हाला कळेल की महाराष्ट्र सरकारची, महाविकास आघाडी सरकारची, माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानानं कोण मांडतं हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. आणि मग सांगा की आम्हाला मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे किंवा नाही. पण
ज्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचावीत, त्यांचं कार्य महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली, त्या अभियानामध्ये कामं पोहोचवायची सोडून जर फक्त संजय रावांवर, अतुल शेटवर आणि माझ्यावर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एक कलमी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे, पण माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. याच्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुठे आले मधून? आपल्या दोघांची भांडणं आहेत, आपण स्थानिक पातळीवर करायची. तुम्ही मला साधा फोन करायचा होता. माझ्या वळसे पाटलांची काय भांडण नाहीये, अतुल बेनकेशी माझं काय भांडण नाहीये, किंवा महेश लांडगेशी भांडण नाही, कोणाचं नाही ना माझं. अजित पवारशी काय भांडण नाहीये, सुप्रिया सुळेशी काय भांडण नाही, सगळ्यांशी चांगलं आहे. हे दोघंच का नाटतात? कारण हे दोघं हवेत आहेत जास्त. यांना वाटतं आपल्यामुळं चाललंय. अरे उद्धव ठाकरे साहेबांनी आणि शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला मोठं केलंय. आज तुम्ही जर खासदार राष्ट्रवादीचे असाल तर प्रकाश धोत्यात आणण्याचं काम फक्त हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मुलुक महाराष्ट्रामध्ये पाहणार आहोत इतरही काही महत्त्वाच्या बातम्या. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 न्यूज. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण आता पाहतो आहोत बातमी माजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भातली. मनोज ठवकर मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेलीच आहे. मात्र तोपर्यंत संबंधित पोलिसाला निलंबित केलं जावं, तसंच मयत कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावं, आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीसांनी केलेली आहे. पत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतो आहोत. भाजपाकडनं ठवकर कुटुंबियाला आर्थिक मदत दिली गेलेली आहे. कुटुंबातल्या एकाला शासकीय नोकरीत घ्यावं असं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. संबंधित पोलिसाची सीआयडी चौकशी करावी असं सुद्धा त्यांनी सांगितलं. या सगळ्या बातम्यांसह मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.